तर जय श्रीराम भाऊनो, या मग चहा प्यायला. कसा आहे आपल्या घरापासून ना जरा डायरेक्ट रेल्वे दिसते हो. आज निघलो होतो क्लासला, नेमकं ॲक्सेस होते आपल्याकडे नाही का. मित्राकडे आलो, कोणीच नव्हते येणार आज. फक्त एक जण होता, लय बिनभरोशी येऊ कधी येतो कधी नाही येत. गडबडीत राहिला ना दप्तर कंपनीत. घेतलं हो दप्तर कंपनीतून एकदाच आणि डायरेक्ट क्लासमध्ये आलो नाही का. आलो क्लासमध्ये, वरती गेलो आणि काढला झापेवून व्हिडिओ खालून नाही का. सर आलेले होते ना वर्गावर. शिपाई मामाने तर डाय हाकलून दिलो बा आपल्याला. हे दोघं पोरं लय चांगले बोल, मदत करते आपल्या पेपरला नाही का. शनिवार होता, मग आलो मारुतीच्या मंदिरामध्ये पाया पडायला. घेऊन टाका मग तुम्ही पण दर्शन लवकर. तीच महादेवाची पिंड होती, मग घेऊन टाकले एकदा दर्शन. घ्या मग तुम्ही पण एकदा दर्शन नाही का. मग आलो बघ कंपनीत आज आलेली होती वेलमेटची जाळी नाही का. सीझन आहे आपलं, एक तर कांद्याचं सीझन, मग त्याच्यामुळे काही विशेष नाही, नुसता माल आहे आपल्याकडे. कंपनीत दप्तर ठेवलं केबिन मध्ये आणि पप्पाचं बघत होतो काय काम चाललेलं आहे. पैसे मोजित होते ते पण. मम्मीचा फोन आला लगेच, ये म्हणली घ्यायला. मग निघलो, घेतलं मम्मीला संग. आपले तरी पाय पडले जागेवर टेकत येत. निघलो बो लगेच कातोऱ्याकडे. घेऊ फुल पतंगुड्याची तयारीत होता. गावरा पण आला आपला चक्री बिंगीत. मग गेलो बघ गावऱ्याला घेऊन हॉटेलमध्ये. मम्मीने सांगितली होती भाजी आणायची, भाजी बिजी घेतली. मग निघलो बघ, मग कंपनीत घेतलं. मग जीवन एकदाच आणि म्हणली येऊ एक फेरफाटका मारून कंपनीत नाही का. माल उतरला होता सगळा. ज्यांनी शेवटपर्यंत ब्लॉग पाहिला त्यांना धन्यवाद देतो. मग भेटू मग उद्या.